नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संकल्प संपूर्ण स्वास्थ्य उपक्रम. ठाणे महापालिका व इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक यांचा संयुक्त कार्यक्रम. दैनंदिन जीवनशैलीत थोडे बदल केले तरी आपण खूप आजारांना रोखू शकतो, त्याचीच माहिती देण्यासाठी देशभर विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे. ठाणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही त्याची माहिती देण्यासाठी ठाणे महानगरपालिका व इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांनी संयुक्तपणे संकल्प संपूर्ण स्वास्थ्य उपक्रम हाती घेतला आहे. आपल्यासमोर जीवनशैलीशी निगडीत आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांचा सामना कसा करायचा याची माहिती शालेय स्तरावर पोहोचली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांनी पुढाकार घेऊन संकल्प संपूर्ण स्वास्थ्य उपक्रम आखला आहे. त्याला महापालिका सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करताना केले. महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे शिक्षण विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात महापालिका शाळेतील 8वी आणि 9वी इयत्तेमधील विद्यार्थी उपस्थित होते. महापालिका शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम टप्प्याटप्प्याने पोहोचवला जाणार आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर यांनी या उपक्रमाचे प्रयोजन स्पष्ट केले. गेल्या 10 ते 15 वर्षात लहान मुलांच्या, युवकांच्या आरोग्याचे चित्र खूप बदललेले आहे. हा बदल कशामुळे होतो आहे याचा शोध घेतल्यानंतर त्याची मुळे बदलती जीवनशैली, अन्न, राहणीमान यांच्यात असल्याचे दिसले. म्हणूनच थेट विद्यार्थ्यांशीच संवाद साधण्याचा निर्णय संस्थेने घेतला. विकसित भारताचे सुदृढ नागरिक बनवण्यासाठी हा संवाद आवश्यक असल्याचे मत डॉक्टर किंजवडेकर यांनी मांडले. याप्रसंगी संस्थेचे महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉक्टर रामगोपाल चेजरा, सहसचिव डॉक्टर परमानंद आनंदकर, उपायुक्त उमाकांत गायकवाड, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे आदी उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे आमदार निरंजन डावकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनाचं औचित्य साधून ठाणे कोर्टनाका सर्कल येथे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपूजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कट्ट्यामुळे 18 पगड जाती समूहातील मुलांना, तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगले साहित्य व वृत्तपत्रे वाचण्यास मिळणार असल्याचं मत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले आणि मराठा सेवा संघाचे ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी दिवंगत वसंत डावकरे यांची संकल्पना सत्यात उतरवणार असल्याची भावनाही व्यक्त केली. यावेळी प्रफुल्ल वाघुले यांनी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी
राज्य आणि केंद्राकडे करावी, असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मधुकर मुळूक यांनी केलं आहे. आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त माळी, आगरी, कोळी, कुणबी आणि मराठा समाजातील सर्व बंधू भगिनींनी मोठी गर्दी करत या सोहळ्याचा आनंद क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या घोषणांनी द्विगुणित केला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांनी ठाण्यात फुलेंचे स्मारक असावे अशी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना पूर्णत्वास यावी यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल्ल वाघुले यांनी ठाणे शहरात फुले दाम्पत्याचे स्मारक व्हावे यासाठी पत्रव्यवहार केला होता. मागील वर्षी गडकरी रंगायत येथे झालेल्या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी फुले स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी आपला शब्द खरा करून निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या विशेष निधीमधून या विचारकट्ट्याची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोर्टनाका सर्कल येथे या कट्ट्याचं भूमिपूजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे आणि महिला भगिनींच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्यासह विविध पदाधिकारी त्याचबरोबर मान्यवर मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे संपन्न. पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी याकरिता ठाणे पोलिसांच्या वतीने अभिनव शक्कल लढवण्यात आली आहे. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यप्रणाली आणि हत्यारांची माहिती व्हावी या उद्देशाने ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी रेझिंग डे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते, वाहतुकीचे नियम, अंमली पदार्थांच्या सेवनाचे घातक परिणाम याविषयी माहिती देऊन पोलिसांची प्रतिमा उंचवावी या दृष्टीने एक आगळा वेगळा प्रयत्न या रेझिंग डे निमित्ताने केला. महाराष्ट्र राज्यात 2 जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यातील सर्वच पोलीस आयुक्तालयात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. सर्व प्रकारचे कार्यक्रम यशस्वीपणे साजरे करण्यामध्ये ठाणे आयुक्तालयाचे ठाणे नगर पोलीस स्टेशन नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आज देखील ठाणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शाळकरी मुलांना पोलीस स्थानकाचे दैनंदिन कामकाज कसे चालते याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. ठाणे पोलीस स्कूलच्या 50 विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून तेथील कामकाज उत्तर दाखवण्यात आले, परंतु त्यांना शस्त्रांविषयी देखील सखोल माहिती देण्यात आली. पोलिसांकडे असलेल्या जुन्या रायफलपासून अत्याधुनिक AK-47 सारख्या अनेक शस्त्रांची माहिती यावेळी देण्यात आली. मुलांनी देखील अत्यंत उत्सुकतेने ही सर्व माहिती ऐकून घेतली. तसेच पोलीस स्टेशनबरोबरच इतर साहित्याची देखील माहिती देण्यात आली. यावेळी ठाणे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी याबाबतची अधिक माहिती दिली. हे विद्यार्थी आहेत, हे उद्याचे सुज्ञ नागरिक होणार आहेत आणि यांच्यामध्ये जर जागरूकता आणि जाणीव निर्माण झाली तर पोलिसांचं कामकाज कोणत्या पद्धतीने चालतं, पोलीस काय करतात, तर त्यामध्ये भविष्यात निश्चितपणे ही मुलं पुढे जाऊन पोलिसांना मदत करतील आणि सर्व प्रकारे एक समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी हे नेहमी पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे येते आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या संबंधाने जागरूकता निर्माण होऊन हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते पोलिसांना मदत करतील. पर्यायाने आपली जी कायदा आणि सुव्यवस्था आहे शांतता राखण्यासाठी सर्व नागरिक यांचा आपल्याला उपयोग होत असतो. जेव्हा एखाद्या घटना घडते, एखादं काहीतरी मिरवणूक असते, एखादा सण असतो, त्यावेळेला पोलीस वेगवेगळ्या सूचना देत असतात. त्या सूचनांचं पालन करण्याची जी जबाबदारी आहे ही नागरिकांची असते. तर आता आपण हे जे कार्यक्रम घेत आहे त्यामध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये स्नेहमय वातावरण निर्माण व्हावं, पोलिसाविषयी चांगली एक प्रकारची जाणीव नागरिकांच्यामध्ये निर्माण व्हावी, पोलिसाविषयी भीती न वाटता पोलिसाविषयी एक प्रकारचं आश्वासक असं वातावरण
नागरिकांच्या मध्ये निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणाने उपयोग होईल असं मला वाटतं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.